आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन। नागोठाणे रोशन पदके। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवार दिनांक 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता नागोठाणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे त्यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी मान्यवर म्हणून नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, भाजपाचे रायगड जिल्हा माजी उपाध्यक्ष तथा आंदोलन सम्राट किशोरभाई म्हात्रे, नागोठाणे ग्रामपंचायतीचे सदस्य ॲडव्होकेट प्रकाश कांबळे, आरपीआयचे रोहा तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड, ॲडव्होकेट गणेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते परशुराम गायकवाड, दीपक दाभाडे, देवराम कांबळे, विशाल कांबळे, सिद्धार्थ दाभाडे, सुरेश कांबळे, प्रणय आरडे, मोरेश्वर सगणे आदी उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट प्रकाश कांबळे यांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले। या अभिवादन समयी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन नागोठणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असणारे नागोठणे पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी श्रीमान सचिनजी कुलकर्णी साहेब आहेत। त्याप्रमाणे आमच्या या नागोठणे पंचक्रोशीतील आंदोलन सम्राट आणि एक प्रभावी असे सामाजिक व्यक्तिमत्व आदरणीय किशोरभाई म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याप्रमाणे आमच्या बौद्ध समाजाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। ॲडव्होकेट गणेश कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत। आज मी साहेबांना विनंती करेन की खरंच आपण सामाजिक भावनेतून, सामाजिक बांधिलकीतून समाजाला चांगला देश देण्याच्या उद्देशाने आज या ठिकाणी आपल्या देशाच्या संविधानाचे निर्माते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी व्यक्तिशः या ठिकाणी आपण उपस्थित राहण्यास आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। आणि मी आदरणीय कुलकर्णी साहेब यांना विनंती करेन की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना या ठिकाणी अभिवादन करायचं आहे। साहेबांनी विनंती करतो। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।